याची मान मारली. बाळपणापासून मी जिवंत केला सहाय्य कर. माझ्या माताची केलेली भक्ती. शस्त्र पडलं म्हणून मी माघार घेणार. अजून माझे पाय आहेत रे पाय. या पायानं तुला पाय तुटले म्हणून काय झालं. अजून माझे दोन्ही हात जाग्यावर आहेत. या दोन्ही हाताने तुझा शेवट करेल. माझं चुकलं रे चुकलं. मी पुन्हा केव्हा अधर्माला वागणार नाही. फक्त माझी मान मारू नको तेवढं झाली. चूक मान्य करणं ही संस्कृती झाली. आणि तू कदाचित तुझी माझी गंतव्य झाली. आणि राजा हात तोडिलेस, पाय तोडिलेस. तुला काय वाटलं मी माघारी हटणार? माझी जातच वेगळी आहे. कारण मी जन्मताच निर्लज्ज आहे. मला लाज वाटत नाही. लाज विकून टाकले नंतर मी पुढे आलो. पण आता पुनरात होण्यासाठी एकच मार्ग, एकच उपाय. राजकर्त्याच्या घातासाठी त्वर आलो. त्याच राजकर्त्यानं माझे हात आणि पाय तोडले. हात पाय तोडले. मला पुन्हा हवे ते. चिंता करू नको, तुझा गुरु जिवंत आहे. काय करणार? माझ्या संजीवनी मंत्राचा रोगे करू. ते गेलेले दोन्ही हात पाय
मिळाले. हातपाय मिळाले पण त्याच्या मोरा जाऊ नकोस. त्याची मान तुमच्या जवळ घेऊन येतो. त्याची मान आणण्यापूर्वी तुला काही विशेष करायचंय. आता विशेष? होय. असं काय विशेष? या क्षणाला या राजाला तुझे हातपाय तोडले. कर्मधर्म सुयोगाला कलाची मी झालं पण तू वाचलास. म्हणजे मी जर समजा एखाद्या भक्तीत तद्रुप असतो आणि तुझे हात माझ्यापर्यंत पोहोचली नसती तर तू मरून मोकळा होणार होतास. हे मात्र बरोबर होय ना? मग याच्या पुढे मी काय करावं? याच्यासाठी तुला एक दिव्य करावं लागेल, ते म्हणजे भक्ती करावं. थांबा! होय. गुरुमाऊली एक पाय मी तुमचे पाय धरीन, पण त्या तिन्ही देवांचे पाय मी धरणार नाही. ब्रह्मा विष्णुमायाच्या तीन देवांचा पाय धर असं मी तुला सांगणारही नाही. मग तुला करायला हवंय ते आगळं वेगळं दिव्य. आगळं दिव्य वेगळं? होय. ब्रह्मा विष्णुमायाच्या तीन देवांची भक्ती नाही करायची. मग तर या तीन देवांचा स्कंद जिच्या उतरवत आहे ती म्हणजे आदिमाया आदिशक्ती. त्या आदिमाया आदिशक्तीची भक्ती कर, शक्ती मिळव. तुझ्या या शक्तीला भक्तीची जोड असल्या कारणानं हे त्रिभुवनाचं साम्राज्य वा गुरुमाऊली वा. म्हणून तुला भक्ती करायला हवी. मग असं असेल तर गुरुमाऊली आपण करावं इथंच बसून त्या देवाला प्रसन्न करू दे. ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा स्कंद ज्याच्या अंतरी ती म्हणजे आदिमाया आदिशक्ती. आता करावी तिचीच भक्ती जेणेकरून मला मिळणार जास्त शक्ती. असंच आहे माता, तुझी भक्ती करण्यासाठी माझी भक्ती केलीस, निश्चितच तुझ्या गुरुने तुला मार्ग दिला आणि म्हणूनच तर माझं दर्शन झाले तुझं. तुला माग हवा ते माग. आई सर्वजण सर्व शक्ती तू आहेस.
विचार करून माग. या विश्वाची माता तू आहेस. हो. प्रसन्न झालीस आता, पण माता भक्ताचा दाता म्हणून आलीस. हो. आणि म्हणूनच मला तुझ्याकडून हवं ते काय माहितीये का? माग. विचार करून माग, पण एकदाच माग. एकदाच मागू? हो. एकदाच देणार? मी प्रसन्न आहे तुझ्यावर. एकदाच काय ते मागून घे. वाह, एकदाच माग म्हणून सांगते. हो, माग. मग आई, माग. एकदाच दे, पण काय दे माहितीये का? काय हवंय तुला? या विश्वात मला अजिंक्य आणि अमर व्हायचंय. तथास्तु. तथास्तु. आई, हे क्रमुरासू. हा? अजिंक्य आणि अमर तू आता झालाच जाईस. झालो? पण लक्षात ठेव, काय? धर्म नियम आहे त्याप्रमाणे विश्व नियमही आहे. जाणतो? जो जो प्राणीमात्र जन्माला आला, प्रत्येकाला मरण हे आहेच. तू माझी भक्ती केलीस, आता तसं तू अमरच आहेस. पण धर्मनियम पायदळी तुडू नये आणि विश्वनियम पायदळी तुडू नये याच्यासाठी नेट देवता आहे. जर मी त्रय देवतांचा अंश असली तरी पण मला नियम आहेत आणि त्याप्रमाणे मी तुला सांगते, तू माझी भक्ती केलीस, तू अमरच आहेस. हे अमरत्व मी तुला दिले, पण या विश्व नियमाला आधारून मी तुला सुचविते. काय ते? मी तुला अमरत्व दिलंय खरं, पण निमित्त म्हणून मृत्यू ठेवले. आणि तो कोणता माहिती का? कोणता? याच्या नंतर जर भक्तांचा छळ देवतेंचा झाला तुझ्यात, तर पंचमुख अश्वाची. काय? पंचमुख अश्वाची, पंचमुख अश्वाचे, अष्टहस्त मानवाची अष्टहस्त मानवाचे आणि धड स्त्रीचं असं होणे शक्य नाही. हे होणार नाही, मला माहित आहे. मुळीच होणार नाही. हे ज्यावेळी एकत्र होईल आणि अशी मूर्तिमंत देवी तुझ्या समोर प्रगट होईल, हा? तोच तुझा मृत्यू असेल. असू दे! असा जर का माझा मृत्यू असेल, तर माते, हे पुरासूर आहे. काय 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 काय? माझ्या शक्तीची जोड नाही तर माझ्या आशीर्वादाची जोड तुला आहे. हा? आतापर्यंत अनेक शक्ती एकटवून तुझं हे शरीर निर्माण झालंय, हे मात्र आणि आता मात्र माझी दिव्य शक्ती तुझ्या या शरीरावरती असणार आहे. म्हणून पुन्हा एकदा सांगते, पंचमुख अश्वाचे, हा? अष्टहस्त मानवाचे मानवाचे आणि धड स्त्रीचं शक्य नाही. आणि तरी पण विश्व नियमाला लागून मी तुला आशीर्वाद दिलाय. असं ज्यावेळी मृत्यूवर त्याच की तो तुझा मृत्यू आहे. आई आशीर्वाद असू द्या. आशीर्वाद करू नकोस. जा. आता मी कुणालाच घाबरत नाही. अष्टहस्त मानवाचे, पंचमुख अश्वाची आणि देह मात्र एका स्त्रीचा, असं काही होणे नाही. मी काही करणे नाही. असंच आहे. सत्य झालंय.
हो नमस्कार करे शाळपाटलाच किती आहे नाही म्हणालो ना लपाटलाच किती आहे काय झालं शिवेद शब्द शिकव हा असं म्हणालो मी हो पण जे काल खुशी झाला काय काय झाला ना खुशी झाला की काय याची गोष्ट नाही काय झाला हा तू माझा हात आहे की नाही माझ्या हाताची निभाई आवाजला तू दिली नाही हा. का आवाज मला काही कळत नाहीये काय झाला तू माझ्या समोर असताना धुरंधराची धोंडबाद केलं आज अशी परिस्थिती तुमची किती आहे तो कालावधी युद्ध चाललं आपली तब्येत काय आपण करतो का तेही बरोबर आहे आणि असं जसं खरंय माझा आणि अरे वर आधारून परचे का असं सगळं थांबला अरे तुझ्याशिवाय आता करू नका तुझ्याशिवाय आता करू नका ते सत्य आहे ना चालू काय बघ सत्य सांगण्यासाठी सगळ्यांना मी साथ दिलोय चालू चालू तू जरी काही म्हणालास तरी सत्य सांगण्यासाठी शक्तीची गरज नसते जवळ वाहण्यासाठी मार्गाची गरज नसते बरोबर आहे. चित्त असेल ना या संपादन करण्यासाठी कोणत्याही रत्नाची गरज नसते अर्थात शपथ घेण्याची गरज नाही त्या सत्याचं निर्वाण सत्य कोण राजानं सांगा काय झालं काय एकच काय अनेक दुराग्रहाचं धोरण केलं युद्धाचं युद्ध केलं काही कालावधी युद्ध चाललं पण माझं झालं. पण कोण तो कृष्ण झाला मारून टाकला आणि तुमची अशी परिस्थिती झाली त्याचे हातपाय मी तोडले मग हे हो त्याचा हातपाय मी तोडले पण काही कळत नाहीये की त्याचा हात माझ्या गळाला धक्का मारतोय. काही कळत नाही मला स्वस्त बिघडलं जाते म्हणून मी तुला इथं पाचारण केलं बोला एकच कामगिरी तुला केली पाहिजे काय करू भया काय केलं माहितीये का काय करू भया सांगा. माझी एक इच्छा आहे कसली इच्छा आणि माझी इच्छा कसली इच्छा बोलत राहा माझी इच्छा एकच आणि ती इच्छा तू पूर्ण केली पाहिजेस काय मला समाजात भाषे गावले भाषा हरतलंय पठाण गावला पठाण हरतलंय आणि माझ्या राजाची इच्छा मी पुरी करतोय काळजी करायची नाही म्हणलं तू करणार आहे होय होय मी करतोय माझी मनोरथ आता मला होय. माहिती आहे, काम कर. इथं प्रथम तुला जे काही भेटेल हो. ते घेऊन ये. येते येते राजा नक्की हात दे रे. राजानू वर राजानू दुकानं सगळी बंद सगळी दुकानं बंद काय झालं? काय उघडतं काय बंद राहतं काय झालं का? सामानात काय खातं काय उघडतं हा? हा जगात काय विचारलंय हा कोंबडं कापलं काय कोंबडं एवढा कापून राहिला बकऱ्याची मान तोडलं काय कोण मान तोडू हातात समाजला काय सांगते ना हा पण राजानू काळजी करू नको काय? मी असेल हा. जा माझ्या राजाचं ए, काम कर. काय करू पूर्ण राजा या सांगतोय इतके दिवस झाले तुम्ही राजास तुमची इच्छा कधी कशी पुरी करू शकता होय. समाजला पण माका सांगा माझी इच्छा निर्माण झाली कशी म्हणजे हा? मनोदेवता ही बोलली. इच्छा बाई निर्माण होऊ गई हा. ही तुमका कशी झाली कारण आहे हा? कारण प्रत्येक मनुष्य आशामध्ये अर्थात आशा या माणसाला असते बरोबर. अर्थात मला देखील आशा निर्माण झाली ती कोणती गोष्ट माहिती का मांसाहार भक्षण करायची पण राजानू, हा. माका एक कळत नाही हा. इतके दिवस झाले आपल्या बादशाह इतके सेवक होत हा. समाजात तुम्ही फक्त सांगायची खोटी भया भया दाखवून घालतो पण आज ह्या असा काय घडला माशा बरी मासो नाही मटणा बरी मटण नाही ही भंगार राज्यात आमच्या काय कैलात बंद कसा होईला या कृमुरा सुरामुळे हा? हो जानो जगाचा जगत विषय केलाय अर्थात राजानो काळजी मुळीच करू नको मी असताना काळजी करायची हा. नाही तुमच्यासाठी काय पण माझ्यासाठी? हा? धोंड्यावर गुंडो खाली धोंड्यावर गुंडो खाली याचा जगा काही पण मी माझ्या राजाची इच्छा पुरी करेन नक्की. हा नक्की मग- पहिलो मटणावाल्यांकडे जाय बकऱ्यावाल्यांकडे जाय त्यांच्याकडे बघी त्यांच्याकडे बघी आणि समाजावर काय जाऊन बोललो ना असं भाषेच्या वापरात आहे भाषेत तरी असते नक्की करणार आहे होय, नक्की करतो. पण काळजी करायची नाही. माझी जर काही इच्छा पूर्ण केली नसेल हा. इच्छा म्हणजे थांबा, थांबा, थांबा. दुकान उघड नका.
वाक्य जाता ऐकलं पद्धत आहे का पोटासाठी सगळा करूचा लागता पण आज फार दिस झाले न पाप नाही माशाचा होणार काय खावायला काय खडे कोणी केला हात मला खाव पहिलं या शेजाऱ्यापर्यंत सत्याला जावं सगळे जागे त्यांना देखायलो माझ्या आधी जातात आणि सगळं समुद्र गाळून हटत समाजलो माझं भाऊ स्वभाव कोणत्याच हुतला चार मासे नेमते पण कोणला पोहता पण यापर्यंत सगळा ते पण पहिलं आणि आज 5 दिवस माझ्याचा खवळ ह्या मुलांना करतं काय आज मला ठरवलं जाळावलांच्या समुद्रात टाकून जायला माझं भावना तुम्ही खाली टाकत नाही परीक्षा झालो आणि जर बघतो काय करतलं आज एकालाही बोकडं धडूक नाही मटणावरी मटण नाही माशावरी मासे नाही या बंद झाला कसा हा या मुतीच्या हारी बंद झाला की काय पुढे होणार कसा आणि दादाजीच्या पुढे होतली कशी म्हणजे कसं बसो गेले कोणतरी असतो आणि चार मासे गावताना माझ्या हाताची कोणतरी खोकता आवाज येतो जरा बघूया या नको अरे माझ्या अंगात टॅक्सी बाहेर टाकू देत नाही मी आता म्हणजे हा या मोठा सासतुरा का काय एकदा जर खावा भाईला आणि त्या बाहेर टाकले का दुसरा तयार झाला म्हणून परत जाग्यावर जाग्यावर पडला का दुसरा तयार झाला अरे माझ्या अंगात लागतंय की नाही नाही त्या माका कधी कळलं माझा जर इलाला तर मी सरळ बाहेर टाकते बाहेर आणि त्याच्यामुळे परत तयार होईत होता आपण तर परत परत जायचं नव्हतं अरे किती वर्षात बघतोय बरे तुका मी औषध का बिया वाका का जाय तुका वाका नाही वाका. हायता काय रामेला घातले माझ्यासारखं काय केला होती हो आणि हायता काय आता जागा आणि कामावर लागलो हा अरे बाबले बाहेर रे बाकी कसा काय मोकळं आले होय होय ती आहे झालं आणि मी आहे आता काय करतो त्याच्या आधी बाहेर होय 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 जमाल बाकी कसा काय बरोबर बरोबर आणि काय करतं काय काय नाही हा काय ना आधी वाडक्यावर बसताना घरात म्हणजे 6 महिन्यात काय केलं बंद होता तेव्हा काय नाही हा काय केलं घराकडेच बसला माझ्या होता रे काय करतो होय अरे जाऊ कोकडे जाऊ रो घराच्या बाहेर पडा माझ्याला काय खावा होय तर होय होय हा म्हणजे माझ्या मोठ्या संकट म्हणजे काय झालं पाहिजे अरे माझी चिंता काय तू माझं जोडीदार समान इच्छा काय आणि आणखी काय काय माशाचा खवा लावला तर देते काय ते बसून देते घरात काय काय नाही काही एक नाही माझा भाषा पण नाही मोठा मला नको अरे नाही रे किती म्हणतात तू आता अरे बाजूचा हात झालाय मी शिवाय जाऊ नाही ना आणि माझ्याकडे नाव नव्हती बघायला सगळं ठेवतो या संघ तुम्हाला घरात ओढून घेऊन नाही मी त्याला तुझ्या वाट्याला केलं नाही तुला नाही अरे माकाच काय लावणार आहे भोवता माका हरली माझ्या राजात खाईन झाला दिसला अरे खाईन झाला दिसला तर काहीतरी खाऊ रामदेवा पाटील विचारा आणि मी सगळ्या कसा नाही तर मी माझ्या मनात ठरवले समाजलो आणि काय का काय झाला काय रे बॉम्ब किती मारतो मग म्हणतो तुझ्या नावान हो तर तू आधी लयच बॉम्ब मारतो माझ्या नावावर. तुझ्या नावान मग मारताना कांदी कोणत्या वाटतो ए! हा? आला. अरे काय झालं आम्हाला काय करते बाबूचा आज 5 दिवस झाले हा. पाच पण माशाचा ए! खवाळा काय? अरे माशाचा खवाळा रे काय हा तुझं? काय सांगते का फटा बोलतोय त्याला या आजा. हो या आजा. हो अरे तुझा लिंबू पुसला
पुसला कायला तुझा लिंबू पुसला अरे असली कळींना ढगाळी नाही लिंबाचं काय गमत नाही उष्णता अरे लिंबू पुसला म्हणजे देवाकडून लिंबू आणलेला तर पुसला हा देवाकडून लिंबा मी आणला माझं एवढं मोठं खापड्याचं खोळायचा बाबाचा बसलो ना समाजलो या द्या हा? आगोयलो कोण आगोयलो नवस नवस होय नवस रे कोणी गेलो कोणी गेलो होय दरवर्षा तुझ्या नवस करतो खापऱ्या देवा हा आणि तो दिलेलाच ना अरे देवाचा नवस देव पण असा काय नाही देवाची आठवण केली का आता देवालाच केला सगळा देवा काय आणि आजपर्यंत जितक्या जणांचा घेतलं तितक्या नंतर दिलं त्याच्या पुढे देतो होय तर असा ठेवता ते तुझ्या सांगून हे हो एक काम कर त्या खापऱ्या देवावरती गारांना ठोकून हा ठोकून म्हणजे तसा ना तो सांगना कर बळी आडू आहे हो बळी आणू वय आणि ठोकू वया हो. वडक्या ठोकतो तिला सांगतोय ठोकून अरे ठोकून दे म्हणजे गाराला सांग हा गाणं सांगू द्या जे पावतो रो पावतो लावून दे असा ना असा हा तर सर आता गाणं घालतोय मी आज बघा मदत काय पाठसून अरे पाठी आहे तिनं तुका पाठून मदत कर भाई आता ढगलू मदत करून बघते आता तुझ्याच सांगतो पाठून मदत कर अरे पाठसून गाणं घालतोय त्या गावात जोर दी हा हा बाबा देवा माझ्या खापऱ्या देवा होय महाराजा तर दिया या महाराजा माझ्या राजी होतो महाराजा होय साहेब. महाराजा तुका दर वर्षाचो माल कोबो देवतो तो देतले महाराजा होय महाराजा तर दिया महाराजा माझ्या राजी जातो महाराजा होय महाराजा तर हैल्या दिया निमे निर्वचा महाराजा हा तर दिया तुका या आब्याचा पाठ ठेवते महाराजा होय साहेबा. तर दिया माझ्या राजी जातो महाराजा होय साहेबा. तर हैल्या दिया घेवताना महाराजा होय साहेबा. तुका या आब्याचा पाठ ठेवते महाराजा होय साहेबा. तुम्ही सगळ्यांनी तुमचा गणित याद करा होय साहेबा. माका बुतू धरा होय साहेबा. या द्या या द्या हा. सगळ्यांचा गणित याद करून सांगतो हो तुका मग तू धरूच सांगतो हो. म्हणजे काय बाण कुठले येत काय रे बाणा घालू अरे बाणा घालू म्हणा. त्याचा उपयोग नाही तर रे तरी फटीक उपयोग बरोबर बरोबर सांगले माका फटी घालू आहे, तुका बाणा घालू आता येते ना काढू बरोबर येतीना किती तुकाच घालते तुझ्या बरोबर असेल समजून. तुका घातलं का बरोबर सगळा पाहिजे राजा. हो तुका उचल किती आहे? अरे माका बुजू धरा म्हणजे माझा गणित बुजू धरा माझा सांगणं ऐका घ्या आणि माझ्या घरात माझं नाव सर्व करा मला तर आता माझ्या खापऱ्या देवात सगळा हातून दिलं आणि आता जाळा ह्या समुद्रात टाकतोय होय माझ्या बुटावून ठेव